नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र. सावनी, तुझं खूप स्वागत. आपण बऱ्याचदा बोललेलो आहे, पण आज तुझ्या पार्ल्याच्या घरी बसून तुझ्याशी गप्पा मारण्याचा योग आलेला आहे आणि त्याचं निमित्तही खूप छान आहे. तू गायिका म्हणून तर उत्तमच आहे, छान छान गाणी तर गातीच आहेस, पण एक खूप महत्त्वाची स्टेप तू घेतलेली आहेस. तुझं नवीन म्युझिक लेबल आलं आहे आणि तुझ्याच नावाने आलं आहे, सावनी रेकॉर्ड्स. तर मला खूप आनंद झाला आहे. मी त्या कार्यक्रमाला येऊ शकलो नव्हतो, पण आज तुझ्याशी बोलता येतं आहे. नेमकी काय भावना होती हे सगळं सुरू करण्याची? कारण एकीकडे तुझा गाण्याचा प्रवास तर सुरूच आहे, पण स्वतःच्या नावाने किंवा स्वतःचं म्युझिक लेबल असायला हवं, ही भावना नेमकी केव्हापासून तुझ्या मनात होती? खरं तर एक पार्श्वगायिका म्हणून माझं अनेक वर्ष करिअर चालू आहे. ते छान चालू आहे देवकृपेने. पण नेहमीच मी एक इंडिपेंडंट आर्टिस्ट म्हणूनही बरीच गाणी करत राहिली आहे अनेक वर्ष. जवळजवळ गेली 10 ते 12 वर्ष मी माझी ओरिजिनल्स करते आहे, विविध भाषांमध्ये करते, जी आजपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलवर मी प्रदर्शित केली. माझ्या यूट्यूब चॅनलवर का प्रदर्शित केली? मलाही वाटत होतं आधी की कुठल्या तरी म्युझिक कंपनीने माझं गाणं घ्यावं, पण आजकालचे म्युझिक कंपनीजचे रूल्स आणि ते आर्टिस्ट साईन करणं असो किंवा बाउंड असेल, तर ह्या सगळ्यात कुठेतरी खूप वेगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. त्यामुळे ते कधी वर्क झालं नाही संभव, आणि त्यामुळे मी नेहमी माझ्या यूट्यूब चॅनलचा आधार घेतला आणि त्याच्यावर गाणी रिलीज केली. आणि तो खूप कष्टदायी आणि म्हणजे खडतर प्रवास असतो कुठल्याही कलाकारासाठी. आपलं गाणं रिलीज करणं हा खूपच अवघड प्रवास आहे, आणि ज्या ह्याच्या कष्टांमधनं मी गेले त्यातनं आता पुढची पिढी जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करावा. म्हणजे स्वतःची गाणी तर रिलीज करणारच मी अर्थातच, पण एका नवीन पिढीसाठी किंवा ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड कलाकारांसाठी सुद्धा एक हक्काचं व्यासपीठ असावं की जिथे त्यांनी, कारण शेवटी बिझनेस ही गोष्ट वेगळी आहे, कला ही गोष्ट वेगळी आहे, पण जेव्हा एखादा कलाकार बिझनेस करतो तेव्हा त्याचं काहीतरी वेगळं स्वरूप असू शकतं आणि त्यामुळे त्याचं काहीतरी छान फलित असू शकतं असं मला वाटलं. म्हणून मी हे रेकॉर्ड लेबल सुरू केलं. अर्थातच ही खूप बोल्ड स्टेप होती, कारण मी पहिली स्त्री कलाकार आहे हे करणारी, आणि बिझनेसमध्ये कुठल्याही स्त्रीने उतरणं हे जरा अवघडच असतं असं मला वाटतं. कारण आम्ही खूप भावनिक असतो आणि भावनेने विचार करत असतो, आणि त्याच वेळेला प्रॅक्टिकॅलिटीला सामोरं जाणे आणि कलाकार म्हणून प्रॅक्टिकल विचार करणं जास्ती अवघड आहे असं मला वाटतं. पण तरीही मी हे धाडस केलेलं आहे, आणि त्याचं पहिलं गाणं पद्मश्री सुरेश वाडकरजी यांच्या हस्ते प्रदर्शित झालं, आणि गेले 10 दिवस झाले ते गाणं प्रदर्शित होऊन, आणि तुफान त्याला प्रतिसाद आहे. आवडलेली गोष्ट म्हणजे तू जे गाणं निवडलेलं आहेस ते आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरचं ते गाणं आहे. हे सुद्धा सगळं ठरवून तू केलं होतंस? हो, म्हणजे माझ्या मनात होतं की जर मी रेकॉर्ड लेबल करीन आणि पहिलं गाणं करीन तर माझ्याकडनं आजपर्यंत विविध संतरचना सादर केल्या गेल्या आहेत, किंवा माझ्याकडनं केल्या गेल्यात म्हणण्यापेक्षा त्या करून घेतल्यात देवानी. म्हणजे माझी खूप श्रद्धा आहे देवावर. तुमच्या इच्छेने होत नसतं, जेव्हा त्याची इच्छा असते तेव्हाच ते तुमच्याकडनं काम होतं. आणि आजपर्यंत खूप म्हणजे स्वामींची अनेक गाणी मी गायली आहेत, देवीची गायली आहेत, पण महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे, जे अर्थात माझंही दैवत आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ह्यांचं स्त्रीप्रधान कुठलं गाणं नव्हतं. म्हणजे आपण आजकाल गेल्या काही वर्षातली गाणी बघतो तर महाराजांचं गाणं म्हणजे पुरुष प्रधान आहेत किंवा ढोल ताशे आहेत, किंवा एका टिपिकल एका पद्धतीची महाराजांची गाणी आपण गेल्या काही वर्षातली बघतोय. जसं 70च्या दशकात शिवकल्याण राजासारखा अजरामर अल्बम होता, दिदींनी ती 101 गाणी गायली होती. तर त्यानंतर स्त्रीप्रधान असं काहीच महाराजांचं होऊ नये का असं एक वाटलं, वाईट वाटलं, आणि असं वाटलं की दुसऱ्या कोणी ते करण्यापेक्षा आपणच करावं. आपण नुसतं बोलून काय उपयोग, आपण करू तर शकतो. म्हणून मी ही संकल्पना, म्हणजे फक्त मला महाराजांचं गाणं करायचं आहे इथपर्यंतच मर्यादित होती माझा हा विचार, जो मी संगीतकार विजय नारायण गवंडे हा माझा खूप जवळचा मित्र आहे, उत्तम संगीतकार आहे, त्याला मी ही इच्छा बोलून दाखवली. तर तो म्हणला की सावनी, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे, ते जरा चॅलेंजिंग आहे, तू ते धाडस करणार असशील तर बघ. मी म्हणलं काय, म्हणजे महाराजांचंच गाणं आहे ना, त्याच्यात काय धाडस करेन ना, मला गायचं आहे, करूयात, छान मेलोडियस करूयात काहीतरी. तो म्हणला नाही, माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे की आजपर्यंत विविध गीत प्रकारातनं महाराजांना मानवंदना दिली गेली आहे, पण समहाव लावणी ह्या नृत्य प्रकारात कधीच महाराजांचं वर्णन झालेलं नाही आहे.
तर मी क्षणभर स्तिमित झाले. मी म्हणलं की अरे बापरे, खरंच तू पेचात पाडलेस मला. गाणं करू आपण, ते चित्रित कसं करणार, खूप रिस्की आहे. म्हणजे जरी लावणी हा नृत्यप्रकार, त्याच्यातही गीतप्रकार, मी म्हणेन नृत्यप्रकारापेक्षा गीतप्रकार, त्याच्यात विविध विषय हाताळले गेलेत आजपर्यंत, पण महाराजांचा विषय कधीच त्याच्याबद्दल भाष्य केलं गेलं नव्हतं, त्यांचा महिमा कधी सांगितला गेला नव्हता. तर मी हे पिक्चराईज कसं करू? तो म्हणला थांब, तो पुढचा प्रश्न आहे, आधी गाणं तर करू. तुझी संमती असेल तर गाणं करू. तू जर हे धाडस घेणार असशील की तुला तुझ्या लेबलचं पहिलं गाणं हे महाराजांचं करायचं आहे, तू म्हणलीस हे असं असं झालेलं चालणार आहे का, करणार आहेस का तू? मी म्हणलं की आता महाराजच करून घेतील. मी मनातनं म्हटलं की माझी इच्छा प्रामाणिक आहे, माझा प्रयत्न प्रामाणिक असणार आहे आपल्या सगळ्यांचाच, तर करूयात. आणि गीतकार वैभव देशमुख, ॲक्च्युली त्याच्या मनात हे पहिल्यांदा आलं होतं. वैभव आणि विजय यांची खूप जुनी मैत्री आहे, त्यांनी अनेक गाणी एकत्र केली आहेत. आणि विजय, मी आणि वैभव देशमुख यांनीच गेल्या वर्षी नवरात्रोत्सवात उदो अंबाबाईचा म्हणून एक खूप छान गाणं केलं होतं, ज्याच्यात आशिष पाटील ही होता, त्याचंही नृत्य दिग्दर्शन होतं त्यालाही. तर ती आमची सेम टीम पुन्हा एकत्र आली. आणि मी म्हणल्याप्रमाणे गाणं तर छान झालं, पण त्याच्यानंतर पेचात आम्ही पडलो की हे पिक्चराईज कसं करायचं आणि त्याला त्याची जोड कशी द्यायची. तर ह्याचं संपूर्ण श्रेय आमचा दिग्दर्शक जो आहे हेमंतस्य, त्याला जातं. तर त्याच्या मनात हा विचार आला की आपण सवाल जवाबातनं हे मांडूयात, आणि म्हणून तो एक जुना काळ आम्हाला दाखवता आला त्या निमित्ताने. आणि तुम्ही ते गाणं बघितलंय तर तशा प्रकारे मग ती त्याची मांडणी करायचं ठरवलं. आणि खूप मनापासून, म्हणजे लावण्यवतींच्याही ॲस्पेक्टनी मी विचार केला की अरे अनेकदा त्यांनाही विविध ठिकाणी परफॉर्म करायला बोलवलं जातं, पण त्या योग्य गाणीच नसतात. म्हणजे त्यांचीही लाख इच्छा असेल महाराजांना मानाचा मुजरा करण्याची, पण तसं गाणंच नसेल तर त्या कशावर परफॉर्म करतील. सो तोही एक अँगल होता मनात. आणि त्यामुळे त्या इतक्या स्वच्छ भावनेने ते गाणं झालं. आणि ते जेव्हा प्रदर्शित झालं तेव्हा माझा असा अट्टाहास होता की संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांबरोबरच लावण्यवतींनाही तिथे सन्मानित करावं आणि त्यांनाही बोलवावं. कारण त्यांची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप खास होती, महत्त्वाची होती, कारण त्यांच्या भावनेतनं मी हे केलं होतं गाणं, त्यांना मनात ठेवून. आणि अनेक लावण्यवती तिथे उपस्थित होत्या. मेघा गाडगे ताई होती, आकांक्षा कदम होती, अश्मिक होता, आणि अनेक सिनियर ही नृत्यांगना होत्या, मीराताई पुणेकर होत्या. तर त्या सगळ्या ज्या प्रकारे त्यांनी ते गाणं बघितलं आणि त्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांची जी प्रतिक्रिया होती ते बघून खूप जास्ती समाधान वाटलं. असं वाटलं की आपल्या कष्टांचं चीज झालं, किंवा आपण जे धाडस म्हणून जी स्टेप उचलली होती ती आज कुठेतरी रसिकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोचली आहे. आणि छान वाटलं ते बघून. आणि हे जिथं तू हा कार्यक्रम केला, हो, सुरेशजी वाडकर यांच्या वास्तूत, त्यांच्या उपस्थितीत, अगदी हे खूप हा वेगळा योग होता ना सगळा. अगदी, कारण सुरेशजींचे आशीर्वाद मला माझ्या लहानपणापासून लाभत आलेले आहेत. मी त्यांच्याबरोबर अनेकदा रंगमंचावर गायलेली आहे आणि खूप छान आमचं नातं आहे. आणि मी त्या हक्कानेच त्यांना विचारणा केली होती की माझ्या म्युझिक लेबलचं अनावरण तुमच्या हस्ते व्हावं अशी माझी इच्छा आहे, आणि ते आजीवासनच्या भूमीमध्ये व्हावं अशी माझी इच्छा आहे. कारण ती आम्हा सर्व कलाकारांसाठी एक पवित्र भूमी आहे, मंदिरच आहे. म्हणजे अनेक मोठमोठे कलाकार तिथे नेहमीच येत असतात, गात असतात. तर अशा ठिकाणी ह्याचं अनावरण व्हावं, आणि सुरेशजींनी अगदी प्रेमाने मला होकार दिला आणि तो कार्यक्रम इतका छान प्रकारे संपन्न झाला. अनेक दिग्गज संगीतसृष्टीतलेही तिथे उपस्थित होते. अवधूत गुप्ते सर होते, कौशल इनामदार संगीतकार होते, नवीन आत्ताचे सगळे गायक गायिका, अनेक गायिका होत्या, गायक होते. तर ते छान माझ्यासाठी. शिकायला गेली होती? नाही, शिकायला कधीच नाही, पण पार्श्वगायिका म्हणून स्टुडिओत अनेकदा, म्हणजे पहिलं माझं आयुष्यातलं प्लेबॅक रेकॉर्डिंग मी आजीवसनात शिकणंच होतं. हो, अगदी अगदीच वेगळं काहीच नाही, अगदी विद्यापीठच आहे ते. येस. आणि तू आता म्युझिक लेबलचा उल्लेख केला, नेमकं म्युझिक लेबल म्हणजे काय आहे हे थोडं आपल्या प्रेक्षकांना. म्युझिक लेबल म्हणजे म्युझिक कंपनीच आहे थोडक्यात. म्हणजे ज्या प्लॅटफॉर्मच्या द्वारे लोकांना त्यांचं काम, त्यांची गाणी पोहोचवता येतील, ज्याच्यामध्ये इंडिपेंडंट आर्टिस्ट्स असतील, त्या व्यतिरिक्त फिल्म्सची सुद्धा गाणी इन फ्युचर
आणि हे त्याच्यात कशावर फीचर येणार आहे? होते. म्हणजे युट्यूबवर असतं ते. YouTubeवर. म्युझिक लेबल हे युट्यूबवर असतं. नाही, मग आणि तुझं आत्ताचं जे चॅनल आहे त्याच्यावर का हे स्वतंत्र नाही, channel? सावनी रेकॉर्ड्स हे स्वतंत्र ओके, चॅनल बरं, आहे. म्हणजे आणि दोन तुझ्या दोन कंपन्या आहे. झाल्या आता. आणि ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवरही अर्थातच ओके, ती बरं. सगळी गाणी त्याच लेबल अंडर उपलब्ध असतील. हां. आणि रसिकांपर्यंत चांगलं काम पोहोचवता येईल, म्हणजे प्रमोशनच्या दृष्टीने मला असं वाटतं आजकाल काम खूप छान होतं, पण ते बरोबर. रसिकांपर्यंत पोहोचवणं हाही खरंय. एक खूप मोठा भाग आहे त्यातला, ज्याची मी स्वतः एक कलाकार असल्यामुळे नक्कीच दखल घेईन. आणि त्यात मान्यवर आणि नवीन हो, असं दोन्ही असेल. दोन्ही हे असेल. Yes, yes, yes. म्हणजे नवीन आहेत ज्यांना आपली कला पोचवायची आहे, हो. ती कसे तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे त्याच्यासाठी तू काही व्यवस्था उभी केली आहेस? अर्थात एक तर मी सोशल मीडिया हे इतकं प्रभावी माध्यम आहे, त्याच्या DMsवर मी सगळ्यांनाच आवाहन पर्सनली करत असतेस. उत्तर देत देत असते किंवा इझिली ॲक्सेसिबल आहे मी. आणि त्याच्या व्यतिरिक्त savnirecords@gmail.com हेही मी तुमच्या माध्यमातून सांगते. जर तुमचं एखादं गाणं असेल जे तुम्हाला मला ऐकावंसं वाटत असेल तर नक्की तुम्ही मला मेल करू शकता आणि मेल थ्रू आपण नक्कीच संपर्क आणि जे मान्यवर आहेत हो. त्यातल्या कोणाचं काम किंवा कोणाच्या रचना आपल्या चॅनलवर यायला हव्यात असं तुला मनापासून वाटतं? अनेक आहेत, म्हणजे लिस्ट खूप मोठी आहे. त्या दिवशीच्या कार्यक्रमात अवधूत सर स्वतः उपस्थित होते आणि तेही स्वतः एका म्युझिक लेबलचे ओनर आहेत. आणि मी तिथेही हे म्हणलं होतं त्या मंचावर की हे फक्त मराठी सृष्टीतच होऊ शकतं की एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला सपोर्ट करायला तिथे उपस्थित आहे. तर तिथेही त्यांनी इच्छा वर्तवली की मला आवडेल काम करायला. आणि असे अनेक कलाकार आहेत खरं तर, म्हणजे खूप माझे कंटेम्पररीजही आहेत ओके. किंवा सिनियर आहेत, अशा अनेक जणांना त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन करायला आवडेल. भविष्यात सिनेमाची पूर्ण गाणी तुझ्याकडं हो. यावीत तुझ्या प्लॅटफॉर्मवरून असा काही विचार हो, आहे अगदीच तुझा? आहे, नक्कीच ओके. आहे. अनेक फिल्म्स, आता मीही एक गायिका म्हणून जेव्हा बाकीच्यांकडे गात असते तेव्हा अनुभव असतो की म्युझिक कंपनीजपर्यंत पोचता येत नाही लवकर, किंवा त्याच्या बदल्यात जो मोबदला मिळतो किंवा बरेचदा मिळतही नाही, फक्त गाणी दिली जातात. तर हे सगळं कुठेतरी थांबवावं किंवा आपल्या माध्यमातनं त्याला एक चांगला सपोर्ट मिळावा अशी ही नक्कीच इच्छा आहे. म्हणजे ते असणारच आहे हो, तुझ्या अगदी 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 ह्याच्यात. अगदी. एक शेवटचीच गोष्ट मला तुझ्याकडून जाणून घ्यायची आहे, पण ती खूप महत्त्वाची आहे. 2च दिवसापूर्वी विख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांचं निधन झालं. तुझा आणि त्यांचा खूप जवळचा स्नेह होता. आपण खूप मोठी व्यक्ती गमावलेली आहे. तू तुझ्या सोशल मीडियावरून व्यक्तही झालीस. काय तुझ्या मनात भावना आहेत त्यांच्या, त्यांना कशी तू आदरांजली वाहशील? खरंच मी म्हणजे गेले 2 दिवस खूप विचित्र मनस्थितीत आहे. कारण जसं म्हणजे दिदी गेल्यानंतर जे एक मनात आपण वॉइड म्हणतो किंवा जो एक मनात असं काहीतरी आपल्यालाही शब्दात सांगता येत नसतं की काय आपल्यामध्ये होतंय, तर तसं दुसऱ्यांदा आई गमावल्याचं दुःख कसं असतं तसं मला खरंच म्हणजे झालं. आणि खरंच माझी पूर्वपुण्याही असेल की त्यामुळे मला ह्या जन्मात दिदींसारख्या किंवा आशाताईंसारख्या व्यक्तिमत्वाला जवळनं अनुभवता आलं, त्यांचे आशीर्वाद घेता आले, ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, म्हणजे कलाकार म्हणून मी क्षुल्लक आहे त्यांच्या. आशाताईंना तू पहिल्यांदा कधी भेटलीस आठवतं? हो, आठवतंय. खूप छान गोड आठवण आहे. मी शाळेत होते. शाळेत होते म्हणजे काय आहे, सुदैवानी माझे आई बाबा दोघेही मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचे अभ्यासक आहेत. त्यामुळे लहानपणापासून मंगेशकर कुटुंबियांचा आमचा स्नेह होता. आणि पंडितजींचं अनेकदा येणं असायचं घरी, सांगीतिक चर्चा असायच्या तासन तास, म्हणजे रात्र आम्ही गाण्याच्या चर्चा मी त्यांच्या अनुभवलेल्या आहेत. आणि मी एकुलती एक मुलगी, मला बाकी काही खेळायला काही दुसरं काहीच, म्हणजे घरात संगीताचं वातावरण आणि त्या चर्चा ऐकणे, गाणी ऐकणे हेच माझ्यासाठी माझं बालपण होतं. मला खेळ काही आठवतच नाहीत. सो हे असं सगळं त्यांना अनुभवत मी लहानाची मोठी झाले. एक कार्यक्रम होता, संगीतकार यशवंत देव माझे गुरु, त्यांचा 75 निमित्त सत्कार करण्याचं आम्ही आयोजित केलं होतं. आणि तो सत्कार आशाताईंच्या हस्ते होणार होता. तर त्याचं निमंत्रण द्यायला म्हणून आम्ही एकदा आशाताईंना, आई म्हणली मी जाते तर तुलाही घेऊन जाते. मी लिटरली 5वी-6वीत होते, शाळेतच होते, लहान छोटी मुलगी. आणि तेव्हापासनं अर्थात मी लहानपणापासून गाते, प्रभुकुंजमध्ये गेले होते. आणि त्या दिवशी मी माझ्या आयुष्यातली एकमेव स्पर्धा, म्हणजे रियालिटी शो नंतर मी सारेगमप केला, त्याच्या व्यतिरिक्त मी स्पर्धांमध्ये कधीच भाग घेतला नाही. ते एक स्पर्धा त्या दिवशी, त्याचा फिनाले संध्याकाळी असणार होता आणि सकाळी मी आशाताईंना भेटण्याची मला संधी मिळाली. तर आईनी असंच बोलता बोलता सांगितलं की आज सावनी संध्याकाळी गाणार आहे एका स्पर्धेत. तर
त्या काळच्या स्पर्धाही इतक्या छान होत्या की थीम दिली जायची की 1970च्या आधीची गाणी आणि आशाताई अगदी लिटरली जसं एखाद्या नातीला जवळ घेऊन बसतात तसं मला जवळ घेऊन बसल्या होत्या आणि मग तुला काय खायला आवडतं, मग हे देऊ का ते देऊ का, असं इतकं म्हणजे मला ती भेट मी कधीच विसरू शकत नाही. आशाताईंनी मला विचारलं बरं मग काय गाणार आहेस तू आज, तर मी म्हटलं की मी 3 गाणी दिली आहेत. एक दिदींचं गाणं आहे श्रावणात घन निळा बरसला, तुमचं चांदणे शिंपित जाशी आणि मालती पांड्यांचं खेड्यामधले घर कौलारू, अशी 3 गाणी मी दिली आहेत. त्यातलं परीक्षक सांगतील ते मी गाईन. तर त्या म्हणल्या हे बघ बाळा, तू लक्षात ठेव आयुष्यात कधीही कुठल्याही स्पर्धेत म्हण किंवा तुला आयुष्यात सिद्ध व्हायचं असेल ना तर दिदीच्या गाण्याला पर्याय नाही. तू दिदीची गायकी गळ्यावर चढव, तू दिदीच्या गायकीचा अभ्यास कर, तू आयुष्यात खूप मोठी गायिका होशील. हा एवढा मोठा कानमंत्र मला इतक्या लहान वयात आशाताईंकडनं मिळाला आणि अक्षरशः तसंच झालं. त्या दिवशी मला परीक्षकांनी दिदींचंच श्रावणात घन निळा गायला सांगितलं. मी ते गायले आणि त्या स्पर्धेत पहिला नंबर माझा आला. म्हणजे ती जी मोमेंट होती माझ्यासाठी, आशाताईंनी इतका मोठा कानमंत्र देणं आणि त्यांच्यासारख्या मोठ्या गायिकेनी, म्हणजे त्या स्वतः एक हिमालय पर्वत आहेत आणि त्यांनी दुसऱ्या मोठ्या विद्यापीठाची माझ्याकडे स्तुती करावी, ही माझ्यासाठी खरंच खूप मेमोरेबल गोष्ट आहे. पण तू कालांतराने आता खूप चांगली गायिका म्हणून पुढे आलीस, राष्ट्रीय पुरस्कार तुला मिळाला, त्याच्यानंतर कधी भेट झाली, तुझं कौतुक केलं त्याने? म्हणजे आता जो मी सोशल मीडियावर जो फोटो पोस्ट केला होता तर तो 3 वर्षांपूर्वीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीच्या वेळचा फोटो होता ग्रीन रूममध्ये. मी आशाताईंना म्हणलं की त्यांना मी आधी नमस्कार केला आणि म्हणलं तुमची परवानगी असेल तर मला तुमच्या पायावर डोकं ठेवायचं आहे फक्त. तर म्हणलं अगं बाळा असं काय करते, म्हणलं नाही प्लीज. आणि लकीली तो कोणीतरी कॅप्चर केला आणि मी त्यांना अगदी नतमस्तक होऊन मी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांचं भरभरून प्रेम मला नेहमीच मिळत आलं आहे. हृदयनाथजींच्या मार्फतही त्यांनी अनेकदा त्यांच्याकडनं त्यांचे अपडेट्स म्हणजे आमचे त्यांना मिळतच असतात की कोणाबरोबर सध्या कार्यक्रम चालू आहेत, काय चाललंय, आणि वेळोवेळी फोनवरही संभाषण व्हायचं. आणि आत्ता रिसेंट भेट ही होती 3 वर्षांपूर्वी. किती छान, खूप चांगल्या आठवणी सावनी तू शेअर केल्यास. जाता जाता मी तुला 2 गोष्टींची विनंती करतो. एक तर तुझं नवीन लेबल आलेलं आहे, त्याच्या 1-2 ओळी गुणगुणून दाखव. आणि आशाताईंबद्दल इतकी भरभरून बोलली आहेस तर आशाताईंचं एखादं गाणं त्याच्याही 2 ओळी गुणगुणून दाखव. जरूर. आधी मी लावणी गाईन महाराजांची. येस. स्वराज्याचं तोरण जान बांधियल, नाव तयाच मनात मी गोंदियल, युगायुगाच गिऱ्हाण बाई सोडिवल, मायभूमीचं पांगतयान फेडियल, रूपतयाच बघताना ग, गुणराजाच गाताना ग, मनास येते भरते माझ्या राजाला शिवबाला, मानाचा मुजरा करते माझ्या राजाला शिवबाला, मानाचा मुजरा करते. खूपच छान झालंय. आणि आशाताईंचं त्यांची अनेक गाणी आहेत जी खरं तर असं निवडणं अवघड आहे. पण मी माझं हरपून बसले ग, मी माझं हरपून बसले ग, सखी मी माझं हरपून बसले ग, मी माझं हरपून बसले ग, मी माझं हरपून. किती छान. मला वाटतं सावनी तुझं गाणं सुद्धा हरपून आणि हरखून जाण्यासारखंच आहे आणि इतकी छान गातीयेस तू. आणि आता म्हणजे फक्त तू स्वतःचाच विचार केला नाहीस, ही गोष्ट मला खूप आवडली. कारण ह्या क्षेत्रात दररोज नवीन मुलं येत आहेत, नवीन मुलं मुली येत आहेत, त्यांना रस्ता सापडत नसतो, त्यांना तू रस्ता दाखवतेस. तर मला वाटतं की तुझं हे पाऊल खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातून आमच्यासारखे जे संगीत रसिक आहेत त्यांना खूप काहीतरी नवीन चांगलं ऐकायला मिळेल. तर मी तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप शुभेच्छा देतो. असंच चांगलं काम कर. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. थँक्यू.